मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आज एक अत्यंत महत्वाचा विषय दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मांडण्यासाठी मी आलेलो आहे. उद्या विजयादशमी, दसरा आणि शिवसेनेचा शिल्लक सेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर न्यायालयाच्या आदेशाने होणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या इच्छेनेपेक्षा सुद्धा न्यायालयाच्या आदेशाने होणार आहे. घ्या म्हणलं न्यायालय, शिवतीर्थावर घ्या, हरकत नाही म्हणलं, म्हणून तो होणार आहे, अदरवाईज झाला नसता. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आता भाषण करतील आणि त्या भाषणात ते असंख्य मुद्दे मांडतील. मुद्दे काय असतील लोकांनी अंदाज बांधलेला आहेच आहे. गद्दार, 50 खोके, ताटवाटी, गोवाटी, खेकडे, उंदरं, माकडं, मांजरं, सगळे प्राणी, पाली, जुरळं, विंचू, हिंदुत्व, यलगार, पोट फाडणे, वाघनख्या, वाघ, झेप, हे सगळं 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 कर्ता कर्म क्रियापद मध्ये घालून नाम सर्वनाम विशेषणामासहित येऊन जाईल. याला म्हणायचं दसरा मेळाव्याचं भाषण. या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी काय बोलावं हा उद्धव ठाकरेंचा स्वतःचा विषय आहे. आम्ही त्यात हस्तक्षेप करत नाही. पण एका गोष्टीचा खुलासा मात्र उद्धव ठाकरेंनी या भाषणात करणं आवश्यक आहे आणि तोच मुद्दा मी तुम्हाला मांडायला आलो. महाराष्ट्रातल्या एका तरुण मुलीनं जे प्रश्न न्यायालयात विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंनी देऊन आपल्या मुद्द्यांचा खुलासा करणं आवश्यक आहे. कारण प्रकरण गंभीर आहे मंडळी, अत्यंत गंभीर आहे. गौरी भिडे नामक एक मुलगी प्रश्न विचारती आहे न्यायालयाच्या समोर की उद्धव ठाकरेंच्या ज्ञात संपत्तीचे ज्ञात मार्ग कोणते आहेत. शंका आहे तिच्या मनामध्ये. कारण मातोश्री मुद्रणालय आणि प्रबोधन प्रकाशन सोडून उद्धव ठाकरेंच्या उत्पन्नाचा काही सोर्स आहे का ज्यातून ही करोडो रुपयांची माया उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या नावावर आहे. हा, मातोश्रीचं निर्माण हे नक्कीच घामाच्या पैशातून झालंय असं त्यांचं म्हणणं आहे. माझं नाही. मला कशाला काय म्हणायचं बाबा, अंगावर कोण घ्या. पण मातोश्रीच्या बैठ्या इमारतीनंतर जी एक उत्तुंग इमारत उभी राहिली आहे, दुसऱ्या मातोश्रीचं निर्माण झालेलं आहे, ते देखील घामाच्या पैशातूनच झालेलं आहे. फरक फक्त इतका आहे की मातोश्रीच्या बैठ्या इमारतीला घाम गाळून उभं केलं होतं आणि या उत्तुंग इमारती लोकांना घाम फोडून उभा केलं. म्हणजे लोकांचा घाम काढून उभा केल्यात आणि आपला घाम गाळून, म्हणजे घाम काढून उभा करणे आणि घाम गाळून उभा करणे यात फरक असतो. या गौरी भिडे या तरुणीचं म्हणणं असं आहे की हे घाम फोडून घाम काढून लोकांचा उभा केलेल्या इमारती आहेत का? आहेत असं नाही म्हणतोय मी, आहेत का असं म्हणतोय. आणि ती न्यायालयासमोर व्यक्त केलेली शंका आहे, इथे केलेले आरोप नाहीत. आता एक सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की या गौरी भिडे कोण? तर या गौरी भिडे आपल्या आजोबांनी, म्हणजे गौरी भिडेच्या आजोबांनी, गौरी भिडेच्या वडील अभय भिडेच्या वडिलांनी स्थापन केलेल्या राजमुद्रा प्रकाशनच्या मालक. अभय भिडे मालक आहेत, गौरी भिडे त्यांच्या कन्या. या राजमुद्रा प्रकाशनला, राजमुद्रा प्रिंटिंग प्रेस, प्रकाशन असं, राजमुद्रा प्रिंटिंग प्रेस, इथे मनपाची कामं छापण्याची चालत असत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. काही वेळेला याच राजमुद्राने मार्मिक, उत्सव, सामना अधूनमधून छापून दिलेला आहे. आता हे प्रबोधन प्रकाशन पूर्वी ट्रस्ट होतं, नंतर ती कंपनी झाली. आधी ती कंपनी रश्मी, आदित्य, उद्धव असे होते. त्यात कधी रश्मी, कधी तेजस, कधी आदित्य, कधी उद्धव अशी ठाकरे परिवारातील नावं बदलत राहतात. आता ते कोण आहे कधी आहे ह्या सगळ्या गुंताडा आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही. कधी कोणी निघून जातं, कधी कोणी आत येतं, आणि हा ठाकरे परिवाराच्या उत्पन्नाचा मार्ग आहे. आता या उत्पन्नाच्या मार्गावर शंका कधी निर्माण होते ते मी तुम्हाला सांगतोय. 2019-20 हा पूर्ण कोरोना काळ, म्हणजे या काळामध्ये कोरोना पीक पिरियडला होता. मला वाटतं मधला काही काळ तर लॉकडाऊनमुळे वर्तमानपत्र देखील काही दिवसासाठी बंद होती, प्रकाशन बंद होतं, निघतच नव्हती. अगदी तुटपुंजा प्रमाणात निघायचं, कारण वाहतूक बंद होती, पेपर जात नव्हती, पोचवली जात नव्हती, एजंट बाहेर पडू शकत नव्हते, लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण होतं. आणि तो
वर्तमानपत्राचा सगळ्यात वाईट काळ होता. छपाई नव्हती, जाहिराती नव्हत्या, उत्पन्न नव्हतं. या काळात तर अनेकांना आपली दैनिकांच्या आवृत्त्या बंद कराव्या लागल्यात. महाराष्ट्र टाइम्स याच काळामध्ये ते चोरमारे बेरोजगार झाले, त्यांची नोकरी गेली. म्हणजे असं नाही म्हणायला पाहिजे, पण झालं असं. महाराष्ट्र टाइम्सची आवृत्ती बंद झाली यासाठी सांगतोय. औरंगाबादची आवृत्ती बंद झाली. अगदी काही दैनिकांनी आपल्या आवृत्त्या बंद केल्या, कार्यालय बंद केली, स्टाफ कपात केला, अनेक लोकांचे मृत्यू झाले, हृदयविकाराने मृत्यू झाले, कोरोनाने मृत्यू झाले. पत्रकारितेच्या काळाला अत्यंत कठीण असं ते वर्ष कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळातलं, घरकोंडीच्या काळातलं ते होतं. या काळामध्ये सगळीच दैनिक लॉस मध्ये जात असताना सामना मात्र फायद्यात आहे. आश्चर्य आहे ना. खरं तर सामना खपतो किती, म्हणजे छापतो किती, खपतो किती, कारण सामनाच आपली स्वतःची जाहिरात करतं. जगातलं सर्वाधिक चर्चिलं जाणारं वर्तमानपत्र, म्हणजे विकलं जाणारं, खपलं जाणारं नाही, सर्वाधिक चर्चिलं जाणारं वर्तमानपत्र, वाचलं जाणारं पण नाही, चर्चा ज्याची जास्त होते ते वर्तमानपत्र. म्हणजे सामनात काय लिहिलंय याची बातमी टीव्ही वाले करतात ना. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून चांगलाच भाजपवर तोंड सुख घेण्यात आला आहे. ते सामनाचं तोंड भाजपवर सुख घ्यायलाच आहे आणि ते भाजपवर सतत 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 तोंड सुख घेत राहतं. आता ते पहिलं तोंड बंद झालंय, त्यामुळं कडकनाथ नावाचं एक नवीन तोंड आणलेलं आहे, ते तोंड बोलत राहतं. असो, जे काय असेल ते सामनाचा विषय. या सामनाचा कोरोनाच्या आर्थिक वर्षातला टर्नओव्हर आहे 42 करोड रुपयांचा. 42 करोड रुपये सामनाचा लॉकडाऊनच्या काळातला टर्न ओव्हर, आणि त्यात 11.5 कोटी रुपये नफा आहे. अब बत्ती जल गई दिमाग की. 11.5 कोटी रुपये नफा. मला एका तरी वर्तमानपत्रांनी त्या काळात नफा झाल्याचं सांगावं. बहुतांश जणांनी तोट्यात चाललाय, बिझनेस कमी झालाय म्हणून पगारात कपात केलेली होती. म्हणजे पुण्यनगरीच्या लोकांना त्या काळात घरबसल्या फक्त 5,000 7,000 रुपये पगार दिला जात होता. लोकमतनं 30% कपात केलेली होती असं ऐकतोय आम्ही. काही दैनिकांनी केली की नाही माहित नाही, पण असं ऐकतोय मी. कर्मचारी सांगतील बिचारे. मग एवढ्या मोठ्या खपाच्या दैनिकांच्या मध्ये वेतनात कपात होत होती, नुकसान होत होतं, अंक निघत नव्हता, छापल्या जात नव्हता, तो पोचत नव्हता. अजूनही त्या संकटातून दैनिक सावरलेली नाहीत. सगळेच नुकसानीत जात होते, आवृत्त्या बंद करत होते. काही दैनिकांनी तर आपले प्रिंटिंग प्रेस बंद केलेले आहेत. एकाने नांदेडची प्रिंटिंग प्रेस बंद केली, अकोल्याची प्रिंटिंग प्रेस बंद केली, काही जणांनी ऑफिसेस बंद करून टाकले, काही ठिकाणचे काही आवृत्त्याच बंद झाल्या. अशा वेळी सामना मात्र 42 करोड रुपयांचं टर्नओव्हर करत होता आणि 11.5 कोटीचा नफा मिळत होता. काय ग्रेट बातमी आहे नाही. इथे गौरी भिडेंना शंका वाटते आणि याच शंकेसाठी म्हणजे सामना तर ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन एबीसीचं ऑडिट, केबीसीचं नाही हा, म्हणजे सामना असेल केबीसी पण एबीसीचं ऑडिट सुद्धा करत नाही. सामना हा एबीसीचा मेंबर नाही आहे, त्यामुळे त्याच्या खपाची अधिकृत आकडेवारी कधीच मिळत नाही. या सामनाचा 11.5 कोटीचा नफा 2016-17 पर्यंत ट्रस्ट असलेली कंपनी होते. ट्रस्ट असलेला सामना पुढे कंपनीमध्ये बदल होतो. 16, 17, 18 या काळात त्याचं काही उत्पन्न होत नाही. 18, 19, 20 या काळामध्ये उत्पन्न कमालीचं वाढतं अचानक कंपनी झाल्याबरोबर. त्यात मालक बदलत राहतात कंपनीचे. हे सगळं कसं होतं, काय ही मोडस ऑपरेंडी, कशा स्वरूपामध्ये यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ होते. या सगळ्या प्रश्नांना घेऊन गौरी भिडे या तरुणीने न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. बरं, नुसती याचिका दाखल केली असं नाही. जुलै महिन्यात याच गौरी भिडेंनी एक तक्रार दिलेली होती मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्याकडे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ही तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे ट्रान्सफर देखील केलेली होती, तपास व्हावा म्हणून. पण ना मुंबईच्या पोलिसांनी काही केलं, ना सरकारने काही केलं, ना अजून कोणी काही केलं. आता याच्यामध्ये एक मुद्दा आहे. ललिता कुमारी केसचा निकाल तुम्ही बघणं आवश्यक आहे. 5 न्यायाधीशांच्या पीठाने दिलेला तो निर्णय आहे ललिता कुमारी केसचा.
आणि तो खूप महत्वाचा यासाठी आहे की याच निकालाचा संदर्भ म्हणून वापर झालाय अनिल देशमुखांच्या केसमध्ये. ती तक्रार आठवत असेल तुम्हाला, जयश्री पाटील ज्या सौभाग्यवती आहेत सदावर्तेंच्या, गुणरत्न सदावर्तेंच्या, त्यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली होती आणि त्यात उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की तक्रारीच्या नंतर 7 दिवसाच्या आत त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, FIR झाला पाहिजे, त्याच्यावर बाकीची प्रोसेस झाली पाहिजे आणि नाही झाली म्हणून तो गुन्हा दाखल करून CBI कडे सोपविण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले होते, तुम्हाला आठवत असेल तर. आणि ते गेल्याबरोबर अनिल देशमुख आत गेले होते. तसं या प्रकरणामध्ये जुलैमध्ये तक्रार देऊन सुद्धा आजपर्यंत यात गुन्हा दाखल झालेला नाही. आणि याच मुद्द्यावर भिडे स्वतःचं मत घेऊन कारवाई झाली पाहिजे असा आग्रह करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावत आहेत. यात बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय, बऱ्याच गोष्टींचा. मुंबई मनपा ही ठाकरे परिवारांच्या उत्पन्नाचा एक साधन बनली होती असा त्यांचा आरोप आहे. संदर्भही आहे. यशवंत जाधवांना स्थायी समितीच्या सभापती पदामध्ये त्यांनी बराच उत्पन्न केलं असा आरोप ठेवून आयकर विभागाच्या वतीनं त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये काही नोंदी सापडल्या. मातोश्रीला काही कोटी, 50 लाखाचं घड्याळ, 2.5 कोटी 50 लाखाचं घड्याळ, असं 2 कोटी का 2.5 कोटी आणि 50 लाखाचं घड्याळ हे दिल्याच्या नोंदी त्यात आढळल्या. म्हणजे काहीही झालं तरी याचा लाभ मातोश्रीपर्यंत पोहोचतो. तो श्लोक आहे ना एक, तो आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम, म्हणजे आकाशातून पडलेलं पाणी जसं सागराला जातं. सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति, म्हणजे कुण्याही देवाला नमस्कार केला की तो केशवाच्या पर्यंत पोहोचतो. तसा सर्व डिपार्टमेंट नमस्कारम मातोश्री प्रतिगच्छति, कोणत्याही डिपार्टमेंटला कोणत्याही विभागाला नमस्कार केला की तो मातोश्रीपर्यंत पोहोचतो. मग तो स्थायी समितीला केलेला नमस्कार असो, तो सुधार समितीला नमस्कार असो, तो वैद्यकीय समितीला केलेला नमस्कार असो की तो शिक्षण समितीला केलेला नमस्कार असो, हा नमस्कार मातोश्रीच्या पर्यंत पोहोचतोच. आता मातोश्री या यशवंत जाधवांच्या डायरीतल्या मातोश्री, हा म्हणजे उगाच तुम्ही ठाकरेंच्या मातोश्री असा काही संदर्भ लावत जाऊ नका. हे सगळं मातोश्रींच्या पर्यंत पोहोचतं. म्हणजे त्या मातोश्रीच्या उत्पन्नाचा मार्ग आहे या वेगवेगळ्या समित्या. म्हणजे मुंबई मनपातल्या उत्पन्नाचा भाग मातोश्रीच्या पर्यंत पोहोचतो आणि ही मातोश्री यातून गब्बर होत जाते. हा संदर्भ आहे. म्हणूनच गौरी भिडे यांनी विचारलेले प्रश्न मला खूप महत्वाचे वाटतात. खरं तर प्रबोधन प्रकाशनचा व्यवसाय हा मातोश्रीच्या उत्पन्नाचा भाग होता. या ट्रस्टनं पहिल्यांदा सोल ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून एक कंपनी केली आणि पुढे त्याच कंपनीकडे या सगळ्या गोष्टी ज्याला जी 11.5 कोटी रुपये संकटाच्या काळात नफा मिळवते. खरं तर सामना कोण चालवतंय हे नीट जरा बघायला पाहिजे. 11.5 कोटीचा नफा मिळवणारी कंपनी कशी असू शकेल कोरोनाच्या काळामध्ये? म्हणजे त्यांनी काय मास्क पुरवले होते का, PPE किट पुरवले होते का, वर्तमानपत्रातून त्यातून पैसे मिळवलेत का, हे देखील तपासलं पाहिजे. त्यामुळं त्या कबूतरखान्याजवळच्या एजन्सी विषयीच्या शंका देखील वाढत जातात. त्याविषयी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहेच आहे, कृपया तोही बघावा एवढीच विनंती आहे. उद्धव ठाकरे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं नक्की देतील अशी ही अपेक्षा आपण गृहीत धरूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.